जर तुम्ही एखाद्या मोठ्या सिटीमध्ये कोण्या कंपनीमध्ये जर कामाला असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला हवा. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीसोबत जे काही घडलंय ते तुमच्यासोबत घडू नये किंवा तुम्हाला तो अनुभव येऊ नये यासाठी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल की हा अनुभव असा तरी किती भयानक आहे. हा अनुभव खूपच जास्त भयानक आहे. तर चला आपल्या आजच्या भयकथेला आपण सुरुवात करूयात. एक माणूस असतो ज्याचं नाव अर्णव असं असतं आणि तो पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये कामाला होता. तो ज्या कंपनीमध्ये कामाला होता त्या कंपनीमध्ये टोटल 30 मजले होते, म्हणजे 30 मजल्याची ती बिल्डिंग होती. आणि जो अर्णव होता तो त्या कंपनीमधल्या मॅनेजरचा खूप जवळचा माणूस होता. जर मॅनेजर नसला तर त्या कंपनीमधलं सगळं काही काम अर्णवच सांभाळायचं. आता एका दिवशी अर्णव सोबत इतका भयानक प्रकार त्या कंपनीमध्ये घडला की अर्णव आज पण तो प्रकार आठवतो तेव्हा त्याच्या अंगाला काटा येतो की नेमकं काय झालं होतं आणि किती भयानक झालं होतं. एक दिवस त्याचा मॅनेजर आला नव्हता. त्या दिवशी अर्णवला खूप जास्त काम त्या मॅनेजरनं सांगितलं होतं की बाबा माझी ही कामं आहेत, तुला ती करावी लागतील. मी कंपनीच्या मीटिंगसाठी थोडासा बाहेर जातोय आणि तुला माझ्या माघारी कंपनी सांभाळावी लागेल. आता जो अर्णव होता तो थोडा स्लो होता पण कामं परफेक्ट करायचा. त्या कारणामुळं त्याला फार उशीर झाला. अर्णवच्या घरामध्ये त्याची बायको, त्याचे लेकरं आणि आई वडील अशी त्याची पूर्ण फॅमिली होती. त्याचे वडील काही काम करायचे नाही. आई आणि बायको हाऊसवाईफ होत्या दोघीही जणी. त्या कारणामुळं अर्णव हा एकुलता एकच घरात पैसा कमावून आणणारा माणूस होता. त्याला बहीणही नव्हती आणि भाऊही नव्हता. तर आज अर्णव कंपनीमध्ये गेला होता. कंपनीमध्ये त्याला मॅनेजरनं सांगितलं होतं की मी आज कुठंतरी बाहेर जातोय, त्या कारणामुळं तुला कंपनीमध्ये सगळ्यात शेवटला जावं लागेल. आणि मॅनेजरने अर्णवला एक काम सांगितलं होतं, ते काम केल्याशिवाय आज कोण्याही हालतीमध्ये तू कंपनीतून बाहेर पडायचं नाही. तर अर्णव हा घरच्यासारखं काम करायचा. कंपनीत माणसं आले, ड्युटी झाली. ड्युटी झाल्याच्या नंतर सगळे माणसं घराकडे गेले पण अर्णव हा एकलाच कंपनीमध्ये थांबला होता. आता अर्णवने ना जो अनुभव इथं घेतला तो अनुभव याच्या अगोदर पहिले कुठेही घेतला नाही. तसल्या अनुभवाचा त्याला विचारही आला नाही आणि दूरपर्यंत त्यानं असा विचार केला सुद्धा नाही की असं काहीतरी होऊ शकतं. आणि ते पण आपण ज्या जाग्यावर प्रॉपर काम करतो त्या जाग्यावर. बघा ना, आता रोज आपण एखाद्या जागेवर जातो, तिथं बसतो, येतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी जातो, बसतो, येतो. आपल्याला गॅरंटी असते की आपण जर तिथं जाऊन बसलो तर आपल्यासोबत काहीही घडत नाही. पण काही घटना, काही वेळ अशी असते की त्या वेळेमध्ये ती घटना होते आणि ते झाल्याच्या नंतर माणूस पूर्णपणे आश्चर्यचकित होतो. माणसाला धक्का बसतो की इथं मी रोज काम करतो पण असलं कधीही काही आढळत नाही, पण आज का आढळलं. आता आज अर्णव सोबत असं का झालं याच्या पाठीमागचं रिझन होतं. रोज एव्हरी किती जरी काम असलं तरी सुद्धा अर्णव रात्री 10, 10:30, जास्तीत जास्त त्याला 11 वाजायचे कंपनीमधून बाहेर पडायला. पण आज या दिवशी अर्णवला तब्बल रात्रीचे 1 वाजले. 1 वाजता अर्णवचं पूर्ण काम झालं होतं. अर्णवने जे काही ऑफिसमध्ये करता पडलेला आहे तो सगळा करता आवरला, आपली बॅग घेतली आणि बॅग पाठीवर अडकवून ऑफिसमधले पूर्ण लाईट बंद केले आणि लिफ्टपाशी आला. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट वर आली, लिफ्टचा दरवाजा उघडला, अर्णव आत गेला, बटन दाबलं, लिफ्ट बंद झाली. आणि अर्णव हा 20व्या मजल्यावर राहायचा. त्याने डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं, जी. लिफ्ट हळूहळू खाली येत होती. जशी जशी लिफ्ट खाली येत होती तसं अर्णव एकच विचार करत होता की खाली जायचं, गाडीत बसायचं आणि पटकन आपल्या घरी जायचं. त्या कारणामुळं अर्णवला असं काही दुसरं काही आभास झाला नाही की असं काहीतरी होऊ शकत नाही. त्याच्या डोक्यामध्ये जाण्याचे विचार जास्त प्रमाणामध्ये होते त्या कारणामुळं. तर लिफ्ट हळूहळू खाली यायला लागली. जशी जशी लिफ्ट खाली यायला लागली तसं थोड्या वेळाने लिफ्टचा जो वेग आहे तो थोडा कमी झाला. असं वाटलं की लिफ्ट थांबतीये.
अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज की असं कसं शक्य आहे, मी तर कुठलं बटनही दाबलं नाही आणि लिफ्टचा जे वेग आहे तो कमी कसा झाला. आणि बघता बघता लिफ्ट एका फ्लोअरवर थांबली. तिथं थांबल्याच्या नंतर आपोआप लिफ्टचा दरवाजा उघडतो. अर्णव लिफ्टमध्ये उभा होता. समोर बघतोय त्या फ्लोअरचे पूर्ण लाईट बंद होते. काहीच दिसत नव्हतं. पूर्णपणे काळोख होता. अर्णव लिफ्टमध्ये एकलाच उभा होता. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज होता की मी कुठलंही बटन न दाबता लिफ्ट थांबली का आणि लिफ्टचा दरवाजा उघडला का. अर्णव लिफ्टचा दरवाजा बंद करण्यासाठी बटन दाबत होता, पण लिफ्टचा दरवाजा बंदच झाला नाही. अर्णव एका जाग्यावर शांत उभा होता. त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ लागली की हे सगळा प्रकार झाला तरी कसा. तो विचार करत होता की या लिफ्टला आत्ताच बंद व्हायचं होतं का. आता याने ना असा अनुभव कधीही घेतला नाही, पण आज त्याच्या मनामध्ये भूताची भीती वाटत होती. त्याला असं वाटत होतं की काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे. तेवढ्यात अर्णवला थोडंच असं जाणवलं की लिफ्टमध्ये कुणीतरी आलंय म्हणून आणि लिफ्टचा दरवाजा बंद होतोय. आणि अर्णव समोर लिफ्टचा जो दरवाजा आहे तो आपोआप बंद झाला आणि लिफ्ट परत खाली चलायला निघली. आता अर्णव त्या लिफ्टमध्ये इकडे तिकडे बघतोय, पण त्याला कुणीही दिसत नाही. काहीच नाही. पूर्णपणे शांतता पसरलेली असते. अजून थोड्या वेळाने लिफ्ट परत आपला वेग कमी करते आणि एका जागेवर थांबते. जशी ती लिफ्ट थांबली तसं त्या लिफ्टचा दरवाजा परत उघडा झाला. आता अर्णवला कळत नव्हतं की ही व्हायले तरी काय. अर्णव बटणं दाबू दाबू परेशान, पण लिफ्ट दरवाजा बंद करत नव्हती, नाही तिथून हालत होती. एका जागेवर उभी होती. आता ज्या फ्लोअरवर दुसऱ्यांदा लिफ्ट थांबली होती त्या फ्लोअरवर सर्वात शेवटच्या कॅबिनचा जो लाईट आहे तो चालू दिसला. अर्णवने त्या लाईटाकडे बघितलं आणि अर्णवने विचार केला की बिल्डिंगमधले पूर्ण कर्मचारी आपापल्या घराकडे गेलेले आहेत. मग त्या कॅबिनमध्ये नेमकं आहे तरी. आणि अर्णव या अगोदर कधीही या फ्लोअरवर आला नव्हता. अर्णव हा नेहमी टॉपच्या ते 20 फ्लोअरपर्यंत काम करायचा. तो त्याच्या खालच्या फ्लोअरवर आला नाही. आता हे जे फ्लोअर होतं हे दुसऱ्या माणसाकडे होतं. अर्णव लिफ्टच्या बाहेर निघाला. इकडे तिकडे बघतो तर सगळीकडे काळोख असतो. फक्त त्या एका ऑफिसमधला लाईट चालू असतो. अर्णव त्या ऑफिसच्या समोर जातो. ऑफिसच्या समोर गेल्याच्या नंतर जे ऑफिसचा दरवाजा असतो तो बंद असतो, पण आतला लाईट चालू असतो. ऑफिसचा दरवाजा तो लोटण्याचा प्रयत्न करतो, पण लॉक असतो. मग नंतर अर्णवला वाटलं की लाईट बंद करायचं कोणीतरी विसरलं असेल. मग अर्णव वळतो आणि आपल्या लिफ्टकडे निघायला तो चालतो. जसं त्याने 2-3 पावलं चालले तसं त्याच्या कानावर आवाज आला की तो दरवाजा कोणीतरी उघडलाय. अर्णव पाठीमागे वळून बघतो तर त्या दरवाजापाशी एक छोटी मुलगी उभी होती. तिनं त्या दरवाजाला हातामध्ये पकडलेलं असतं आणि थोडंसं आत ढकललेलं असतं आणि ती अर्णवकडे बघून थोडीशी हसते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि स्तब्ध उभा राहते. त्याचं डोकं एकदम शांत पडतं. त्याच्या डोक्यामध्ये काहीही चालत नाही. तो एकदम खट्ट स्टॅच्यू राहतो एखाद्या पुतळ्यासारखा. इमॅजिनेशन करा, एवढ्या रात्री त्या बिल्डिंगमध्ये कुणीही नसतं. रात्रीचे 1 वाजलेले असतात आणि एक छोटी मुलगी त्या दरवाजापाशी उभी असते. तो दरवाजा अर्णवने ढकलून बघितलेला असतो आणि ॲक्च्युली तो दरवाजा बंद असतो, पण ती छोटी मुलगी त्या दरवाजाला आत ढकलून उभी असते. म्हणजे तो दरवाजा तिने उघडलेला असतो आणि छोटी मुलगी असते एकदम. अर्णव त्या मुलीकडे बघतो. ती मुलगी अर्णवकडे बघते, हसते. अर्णवला समजत नाही की काय होते आणि काय नाही. आणि ती मुलगी त्या ऑफिसमध्ये जाते आणि दरवाजा पुन्हा आपोआप लागले जातो. अर्णव त्या दरवाजापाशी जातो आणि दरवाजा हळूवार उघडायचा प्रयत्न करतो. तो दरवाजा परत एकदा लॉक. दरवाजा उघडत नाही. अर्णव त्या दरवाजापाशी जातो आणि त्या दरवाजातून झाकावून बघण्याचा प्रयत्न करतो की आतमध्ये नेमकं आहे काय. आता ते जे दरवाजा असतो तो काचाचा असतो. त्याच्यामधून आतलं थोडंफार दिसत असतं. अंधकंदक असतं बघा, त्याच्यावर लावलेलं ते एक गार्ड असतं. त्या गार्डवर ते सगळं काही दिसतं. अर्णव त्या दरवाजाला असं डोकं टेकवतो आणि आत बघतो तर एक छोटी मुलगी टेबलवर बसलेली असते आणि ती मुलगी अर्णवकडे बघत असते. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज झाला आणि अर्णव घाबरला. हे कसं शक्य आहे? दरवाजा बंद आहे, छोटी मुलगी आत माझ्या डोळ्यासमोर गेली आणि मी ढकलतोय तर दरवाजा बंद येतो.
तो गडबडीने आपली बॅग आपल्या खांद्यावर अडकवलेली असतो, त्या बॅगला असं पकडतो आणि कण 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 आपल्या त्या लिफ्टकडे निघतो. आता जी लिफ्ट असते ती उघडीच असते, म्हणजे तिचे दरवाजे उघडे असतात. आता अर्णव जसा त्या लिफ्ट पाशी जाणार, एंटर करणार, तसे ती लिफ्टचे दरवाजे झापकर लागले आणि लिफ्ट निघली खाली. जशी लिफ्ट खाली निघली तसं अर्णवला असं वाटत होतं की लिफ्ट खाली न जाता हे जे फ्लोर आहे हे फ्लोर वर जाते, साप 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 साप, आणि एका जागेवर येऊन अर्णवचा फ्लोर थांबतो असं त्याला जाणवतं. आणि जिथं तो थांबला तिथं पाठीमागं वळून बघतो तर ते फ्लोर 20 नंबरचं असतं. ज्या फ्लोअरवरून अर्णव खाली आला होता ते फ्लोअर, आणि तो लिफ्ट समोर उभा होता आणि लिफ्टचा दरवाजा त्याच्या समोर उघडा होता आणि तो 20व्या फ्लोअरवर होता. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज. तो आपल्या हाताला असलेल्या वॉचकडे बघतो तर त्याच्यामध्ये कंप्लीट 1 वाजलेले असतात आणि अर्णवला माहिती असतं की मी ज्या वेळेस या फ्लोअरवरून निघलो होतो त्यावेळेस सुद्धा 1च वाजला होता. आता पण 1च वाजतो, 1ही मिनिट जास्त नाही आणि 1ही मिनिट कमी नाही. आणि सेम याच जाग्यावर अर्णवने मागच्या वेळेस टाइम बघितला होता, त्यावेळेस पण सेम टाइम होता. अर्णवला समजलं नाही की हे नेमकं माझ्यासोबत झालंय काय. अर्णव लिफ्टमध्ये गेला. अर्णव पूर्णपणे घामाजोकळी झालेलं, त्याचे जे शर्ट पॅन्ट आहे ते पूर्णपणे घामानं ओलेचिंब झालेलं होतं. डोक्याच्या नसा फटफट करत होत्या, काळजाचा आवाज त्याच्या कानावर येत होता, त्याच्या श्वासाचा आवाज त्याला ऐकू येत होता. त्या फ्लोअरचे पूर्ण लाईट त्याने बंद केलेले होते. अर्णव लिफ्टचं बटन दाबतो. जी ग्राउंड फ्लोअर. लिफ्ट चालते, स्पीड वाढते, परत ती स्पीड कमी होते हळूहळू हळूहळू आणि परत एका फ्लोअरवर थांबते. आता अर्णवला माहित होतं इथे एकदा थांबली परत एकदा खाली थांबणार. अर्णवच्या समोर त्या लिफ्टचा दरवाजा परत एकदा उघडतो. अर्णव पूर्णपणे कन्फ्यूज की हे माझ्यासोबत व्हायला काय. अर्णवला मनात वाटायलंय की मी आता ना मरणार आहे, माझं जगणं फार अवघड आहे, माझ्यासोबत या असल्या भयानक गोष्टी व्हायल्यात ना, मी आता माझं काही खरं नाही. पण अर्णवने एक ठरवलं होतं की आपण लिफ्टच्या बाहेर जायचंच नाही काही जरी झालं तरी. लिफ्टचा दरवाजा उघडलेला होता. 5-1 मिनिटं दरवाजा उघडाच होता. नंतर त्याला जाणवलं मागच्या वेळेस सारखंच की कोणीतरी लिफ्टमध्ये आलंय म्हणून, आणि दरवाजा आपोआप बंद होतो. लिफ्ट चालायला चालू होतो. दुसऱ्या वेळी ज्या जागेवर लिफ्ट थांबली होती त्या जागेवर लिफ्ट न थांबता आता लिफ्ट डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरवर आली होती आणि तिथं आल्याच्या नंतर लिफ्टचा दरवाजा उघडतो. पण जसा लिफ्टचा दरवाजा उघडतो तसं अर्णवला असं जाणवतं की कुणीतरी अर्णवच्या खांद्यावर हात ठेवलाय आणि तो हात एवढा थंडगार वाटत होता की जसं फ्रीजरमध्ये हात ठेवलेला आणि तो काढून आपण आपल्या खांद्यावर ठेवलाय तशा प्रकारचा. आणि हात काय फार मोठा वाटत नव्हता, तो छोटा वाटत होता एखाद्या छोट्या मुलीचा. अर्णव फार घाबरलेला होता. अर्णव हळूवार लिफ्टमध्ये लावलेल्या आरशामध्ये बघतो तर त्याच्यामध्ये त्या लिफ्टमध्ये अर्णवशिवाय दुसरं कोणी दिसत नव्हतं. पण अर्णवला एक गोष्ट दिसली. ती गोष्ट म्हणजे त्याच्या खांद्यावर ठेवलेला तो हाताचा ठसा एका छोट्या मुलाचा. अर्णव घाबरला आणि लिफ्टच्या बाहेर आला. जसा लिफ्टच्या बाहेर आला तसं अर्णवला असं जाणवलं की त्याच्या खांद्यावरचं ओझं कमी झालंय. आता लिफ्टचा दरवाजा उघडाच होता. लिफ्ट तिथंच अडकून होती. अर्णव बाहेर जातो. जो सिक्युरिटी गार्ड असतो पहिले त्याच्यापाशी जातो, त्याला हा पूर्ण प्रकार सांगतो की माझ्यासोबत असं झालंय, असं का होते. तो जो सिक्युरिटी गार्ड आहे तो अर्णवकडे बघतो आणि अर्णवला म्हणतो की साहेब एक गोष्ट बोलू का, तुम्ही हसू नका फक्त. तो म्हणला की हा मी का हसू, अरे इथं माझी चेहरी फाटलेली आहे, तुझ्यावर मी का हसू. तर तो म्हणला की ही बिल्डिंग ज्या वेळेस इथं बांधायला सुरुवात केली होती त्यावेळेसपासून मी इथं आहे आणि या बिल्डिंगमध्ये ही लिफ्ट ज्या वेळेस बांधकाम होतं त्यावेळेस या लिफ्टच्या खाली 2 लेकरं खेळत होते आणि लिफ्ट अचानक वरून निसटली आणि त्या लिफ्ट खाली हे 2 लेकरं मेले होते. आणि असं म्हणतात की रात्रीला 1 वाजता ही जी लिफ्ट आहे आपोआप खालीवरी जाते. तसं मी 2दा बघितलेलं आहे, पण मला वाटलं की काही टेक्निकल इश्यू असेल. पण माझ्या अगोदर इथे एक माणूस होता आणि बाजूच्या बिल्डिंगवर वॉचमॅन म्हणून होतं आणि तो इथं वॉचमॅन म्हणून होता आणि तो मला बोलला होता की या बिल्डिंगमध्ये असली प्रॉब्लेम आहे. रात्री 1 वाजता लिफ्ट खालून वर येते आणि परत वर जाते, खालून वर येते परत वर जाते, वरून खाली येते आणि खालून वर परत एकदा येते. अशी लिफ्ट दररोज रात्री 1 वाजता येते. पण मला वाटलं की तो काहीही बोलतोय. पण मागच्या महिन्यामध्ये मी 2दा नोटीस केलंय
की हा असं झालं. आणि तेव्हापासून मी ज्या वेळेस या बिल्डिंग मधल्या फ्लोअरचा एखादा लाईट लागतो त्यावेळेस मी बिल्डिंगकडे बघतही नाही. आणि मला माहीतच नाही तुम्ही आतमध्ये आहात म्हणून. आणि आजही लाईट लागला. आणि असं नाही की एकाच फ्लोअरवरचा लाईट लागतो ना, या बिल्डिंगमधल्या प्रत्येक फ्लोअरवरचा लाईट लागतो. ज्या ज्या फ्लोअरवर ती लिफ्ट येते ना त्या फ्लोअरवर. आणि तुम्ही आता बाहेर आलात तेव्हा मला वाटलं की हे तुम्हीच केलं का. आणि तुम्ही जे मला सांगितलंय ते कदाचित थोडं सत्यच आहे. त्यावर अर्णव थोडासा म्हणजे कन्फ्यूज झाला आणि अर्णवने थोडंसं बिल्डिंगकडे जाऊन त्या लिफ्टकडे बघितलं. तर त्या लिफ्टमध्ये खरोखरच 2 मुली होत्या. आणि त्या 2 मुलीला पाहिल्याच्या नंतर त्या दोन्ही मुली अर्णवकडे बघून हसत होत्या. अर्णव जोरात ओरडला, वॉचमॅन वॉचमॅन. वॉचमॅन पळत आला आणि जोपर्यंत वॉचमॅन तिथपर्यंत येईल तोपर्यंत लिफ्टचा दरवाजा बंद झाला. आणि त्या दोन्ही मुलींनी आपला जो हात आहे तो त्या लिफ्टच्या बाहेर आणला. आणि अर्णव समोर तो हात मुडपला लिफ्टमधून. आणि त्याच्यासमोर असं वाटलं की रक्ताचे शितोडे उडले आणि लिफ्ट बाजूला. आता जो प्रकार त्याने पाहिला हा प्रकार वॉचमॅनला सांगितलं. वॉचमॅन म्हणला, साहेब तुमच्या पाया पडतो, मला पुन्हा इथं पण नाही. मी नोकरी करते त्या गेटपाशी. आत काय होते काय नाही मला काही घेणं दिलं नाही. माझं काम फक्त बाहेरून कोणी आत येऊ नये याचं. आणि मी ते काम करतो. मला प्लीज तुम्ही बोलावू नका. अर्णव तिथून निघतो, आपल्या घरी जातो. गटागटा पाणी पितून झोपे जातो. सकाळी आपल्या बायकोला, आईला, वडिलाला सांगतो की असं झालेलं नाही म्हणून. त्याचे आई वडील ऐकतात. त्याचे आई वडील म्हणतात, बाबा थोडासा अवकाश थांब आणि चांगलं काम कर. इतक्या रात्री काम करू नको. आता ज्या वेळेस सकाळी अर्णव ऑफिसला जातो त्यावेळेस त्या लिफ्टमध्ये जेव्हा तो जातो त्यावेळेस तो पूर्ण त्या लिफ्टला बघतो. रात्रीचे हात मोडला होता त्याचा एखादा तरी रक्ताचा शितोडा त्याला दिसतो का, पण त्याला दिसलं नाही. सगळं काय क्लिअर होतं. आणि त्या दिवसपासून जो अर्णव आहे तो रात्र झाली की पहिले तिथून निघतो. मॅनेजरला सांगितलं, मॅनेजर साहेब तुमचं काही बी असू द्या, मी इथं थांबणार नाही. तो जातो. तब्बल 4 ते 5 दिवस त्याला त्या गोष्टी परेशान करतात. तो ऑफिसमध्ये एखाद्या माणसाला सांगायला गेला की सगळे त्याची मजाक मस्करी करतात. आणि मॅनेजरला सुद्धा असं वाटतं की याला कामाचा कटाळा येतोय, त्या कारणामुळे याने असं कारण सांगितले. तर ही होती पुण्यातील त्या बिल्डिंगमधली घटना. आता त्या बिल्डिंगचं नावही मला सांगितलं नाही हे कोण्या जागेवर आहे ते सांगितलं. फक्त एवढं सांगितलेलं आहे की बाबा ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे अर्णव नावाच्या मुलासोबत. तर घटना जर आवडली असेल किंवा भयकथा आवडली असेल तर तिला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी भयकथा आहे तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की आमच्यापाशी आहे रे बाबा. तर मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल. माझा व्हॉट्सअप नंबर, त्यावर तुम्ही तुमची भयकथा मला पाठवू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कधी कधी आईवडिलांना लेकरांची काळजी अति करणं हे त्या लेकरांच्या आयुष्यावर खूप भयानक परिणाम करू शकतं. आता असं मी का म्हणतोय, कारण आज जी काही भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे या भयकथेमध्ये असाच काहीतरी प्रकार घडलाय. आणि याच प्रकारामुळं एका मुलीचं अख्खं आयुष्य बर्बाद झालं. ती आज पागलखान्यामधली आहे आणि ही घटना सत्य आहे. तर मंडळी, एक प्रकाश नावाचा माणूस होता जो एका गावामध्ये आपल्या परिवारासोबत राहायचा. त्याचे आई वडील वारले होते, त्याला बहीण नव्हती, तो एकुलता एक होता. घरी प्रॉपर्टी जबरदस्त होती, लग्नाला बरेच वर्ष झाले होते, पण त्याला मूलबाळ नव्हतं. त्याने तो प्रत्येक विलास केला जो विलास त्याला करता येतो मूलबाळ होण्यासाठी, पण त्याला मूलबाळ झालं नाही. मग त्याच्या डोक्यामध्ये एक असं भूत शिरलं की या सगळ्या पद्धतीनं जर मूलबाळ झालं नाही तर मी दुसऱ्या पद्धतीनं मूलबाळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याने त्या पद्धतीनं एक मुलगी प्राप्त केली सुद्धा. आणि तेव्हा तो फार जास्त खुश होता. आता त्याच्यासोबतचा जो मित्र होता त्याच्या डोक्यामध्ये फार वेगळा विचार चालू होता की याच्यासोबत आता तो विलास करायला जायचा सोबत. तर जे डॉक्टर आहेत किंवा जे बघणारे आहेत ते सरळ म्हणायचे की तुमच्या दोघाही जणांमध्ये प्रॉब्लेम आहे. जे प्रकाश होता त्यालाही त्यांनी सांगितलं होतं की तू मूल जन्माला नाही घालू शकत. आणि जी प्रकाशची वाईफ होती तिलाही सांगितलं की तू मूल जन्माला नाही घालवू शकत, म्हणजे तू मूल जन्म देऊ शकत नाही, तू मुलाला जन्म देऊ शकत नाहीस आणि तू मूल जन्माला घालू शकत नाहीस.
असं त्या जोडप्याला सगळ्यांनी सांगितलं होतं. आणि जितक्यांदा त्यांनी सांगितलं होतं तितक्यांदा या प्रकारचा जो मित्र आहे तो याच्या सोबत होता. पण अचानक याच्या बायकोला दिवस राहिल्याच्या नंतर एक मुलगी झाली. आणि मुलगी पण फार चांगली झाली, असं नाही की वाकडी हेकडी तेकडी नाही, एकदम जबरदस्त झाली. आणि त्या दोघांच्या तोंडोळ्यावर चालली, जेणेकरून लोकांना वाटलं की हा ह्यांचाच आहे. पण याचा मित्र पूर्णपणे कन्फ्यूज की जितक्या वेळा हा हॉस्पिटलमध्ये गेला, हा माणसांकडे गेला, तितक्या वेळा प्रत्येक माणसाने एकच उत्तर दिलं होतं की तुला मूल होऊ शकत नाही. मग याला मूल झालं तरी कसं? मग एक दिवस असंच प्रकाश आणि तो एका हॉटेलवर बसले होते आणि बसल्या जागी त्याने त्या प्रकाशला विचारलं की हो पक्या, आपण ना इतके दवाखाने केले, इतके विलास केले, त्यांनी झालं नाही. आणि प्रत्येक दवाखान्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणला की तुला मूल होऊ शकत नाही, मग हा चमत्कार झाला कसा? मग तो प्रकाश म्हणला की हा चमत्कार माझा चमत्कार आहे, मी जन्माला घातले. असं म्हणल्याच्या नंतर त्याचा जो मित्र आहे तो थोडासा हादरला आणि विचार करू लागला की हे कसं शक्य आहे? अरे हे तर शक्य नव्हतं ना, तर झालं कसं? आता तो याचा खास मित्र होता. मग त्याने याला सांगितलं की बघ, मी ज्या वेळेस परेशान होतो त्यावेळेस मला एक पुस्तक सापडलं माझ्या घरामध्ये. ज्यावेळेस मी घर बांधायला सुरुवात केलं त्यावेळेस एका कपड्यामध्ये बांधलेलं. आणि ते पुस्तक ना फार विचित्र, त्या पुस्तकामध्ये फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या. सरळ सांगू का तुला, ते पुस्तक होतं ब्लॅक मॅजिकचं, म्हणजे आपल्या देवाधर्माचं पुस्तक नव्हतं, ते होतं राक्षसांचं पुस्तक. मी त्या पुस्तकामध्ये बऱ्याच काही गोष्टी वाचल्या आणि त्या गोष्टी अनुभवल्या आणि त्याच गोष्टी अनुभवून माझं एवढी धन संपत्ती जमा झाली आहे. आणि नंतर ज्या वेळेस ते पुस्तक वाचत वाचत समोर गेलो त्यावेळेस मला एका पानावर एक अशी विधी दिसली, त्या विधीने मला संतान होऊ शकत होते. म्हणजे असं की एखादी स्त्री कॅपेबल जरी नसेल एखाद्या मुलाला जन्म द्यायला, ती स्त्री सुद्धा ही विधी केल्याच्या नंतर कॅपेबल होते. आणि एखादा पुरुष जर एखादा लेकरू जन्माला घालायसाठी कॅपेबल नसेल तर तो सुद्धा कॅपेबल होतो. मग काय, मी विधी केली आणि मला मूल राहिलं. असं म्हणल्याच्या नंतर हा पूर्णपणे शॉक झाला. हा म्हणला की तू काय काय केलंस? तो म्हणला की ते तर मी सांगू शकत नाही, पण एवढं समज की माझ्या अंगामध्ये अशा काही शक्त्या आहेत ज्या मी यूज करून मला जे हवं आहे ते मी करू शकतो. आता याचा मित्र भिला. याच्या मित्राला हे काय बरोबर वाटलं नाही. याचा मित्र पहिलेच त्या गोष्टींमध्ये जास्त विश्वास करायचा. भूत प्रेत चुडेल हाडं करणे, ब्लॅक मॅजिक, चांगली गोष्ट वाईट गोष्ट, कर्म, या सगळ्या गोष्टींवर विचार करायचा. याने त्याला सांगितलं की बस पक्या, आता बस कर. जे तू काय करतोयस ना याची जर जराशी जरी भनक गावामध्ये लागली ना तर तुझं काय खरं नाही बाबा. आणि तुझ्यासोबत मी राहतो, प्लीज बस कर. झालं तुला एक संतान झाले, बस कर आता समोर जाऊ नको. ह्या गोष्टी चांगल्या नसतात. आपले पूर्वज सांगत आलेत की असल्या गोष्टींपासून दूर राहायला पाहिजे. आणि लोक असल्या गोष्टीपासून काय, असल्या माणसापासून सुद्धा दूर राहतात. आणि तू ती गोष्ट करतोयस. आपलं चांगलं नाव आहे गावामध्ये, तू का खराब करण्याच्या पाठीमागे लागलेस? बघ्या म्हणता रे काय येत नाही रे, तू नको घेऊ टेन्शन, मी आहे ना. मला ठीक आहे, बघूयात काय व्हायचं ते. मग काही दिवस गेल्याच्या नंतर गावामध्ये एक मुलगी ती अचानक बिमार पडली. आणि बिमार अशी पडली की ती एकदम असं विचित्र पद्धतीने त्याचं शरीर वाकडे तिकडं व्हायचं. आता तिच्या फॅमिलीला कोणतरी सांगितलं की हिला या ठिकाणावर घेऊन जा. मग तिच्या फॅमिलीने तिला त्या ठिकाणावर गेले जादूटोणा करणाऱ्या. मग तिथं गेल्याच्या नंतर त्या समोरच्या माणसाने सरळ सांगितलं की तुमच्या गावामध्ये प्रकाश नावाचा एक माणूस आहे आणि त्या प्रकाश नावाच्या माणसाने हिच्यावर करणे केली आहे आणि हे पूर्णपणे त्याच्या वशमध्ये आहे. कारण की तो वशीकरण शिकत आहे आणि त्या कारणामुळे त्याला कुणावर तरी वश करायचं होतं, त्या कारणामुळे त्याने हिच्यावर वशीकरण केलेलं आहे. जोपर्यंत त्याचं वशीकरण तुटत नाही तोपर्यंत आपण याचा काहीही विलाज करू शकत नाही. आता त्या मुलीच्या घरचे जे वडील असतात ते तपले, ती सरळ याच्या घरी येतात आणि याला मारतात. याला मारल्याच्या नंतर हा तिच्या अंगावरचं जे काही वशीकरण आहे तो काढतो. तो काढल्याच्या नंतर पूर्ण गावकऱ्यांचा विश्वास बसतो की प्रकाश हा 100% करणी करणारा माणूस आहे. आणि होतच ना,
आता ही फॅमिली तर निघून गेली. मग आता 2-3 वर्ष होतात आणि 2-3 वर्षाच्या नंतर या पूर्ण फॅमिलीचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. सगळ्या गावकऱ्यांना कळालं की हा काहीतरी याचाच कार्यक्रम आहे. मग सगळे गावकरी त्या प्रकाशला गावाच्या बाहेर हाकलून देतात. त्याला गावामध्ये राहू देत नाहीत. तो निघतो, जातो आणि जसं त्याने ही घटना केली त्या दिवसापासून जो प्रकाशचा खास मित्र होता तो सुद्धा त्याच्यासोबत राहत नव्हता. त्याने सुद्धा प्रकाशकडे बघून आपले हात वर केले की बाबा तुला मी पहिलाच म्हणलो होतो की असं काय करू नको, पण तू ऐकला नाहीस, तू केलंस, मग आता तू तुझं भुगत, मला काय सांगणार. प्रकाशला गावाच्या बाहेर काढून दिल्याच्या नंतर तो आपल्या गावाच्या बाहेर राहू लागला. सगळं काही सुरळीत होतं. बरेच दिवस गेले, बरेच वर्ष गेले. बघता बघता त्याची मुलगी मोठी झाली आणि या दिवसांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टीवर विसर पडला. मग प्रकाश हळूहळू आपल्या गावामध्ये यायला लागला, बसायला लागला, कार्यक्रम करायला लागला आणि पहिल्यासारखं जीवन तो जगायला लागला. आता काही दिवसाच्या नंतर प्रकाशची जी मुलगी आहे ती वयात आली, तिचं लग्न ठरलं, लग्न झालं. आता लग्नामध्ये पूर्ण गावकऱ्यांनी मदत केली. आता पैसा तर प्रकाशजवळ भरपूर होता, पण कसं आहे ना, पैसा असून फायदा नाही, माणसं सुद्धा जुटली पाहिजे. आता ज्या वेळेस प्रकाश गावकऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने राहायला लागला, संबंध चांगले व्हायला लागले, त्या कारणामुळे पूर्ण गावातील जी काही मंडळी आहे ती सगळी काय त्याच्या मुलीच्या लग्नामध्ये मदत करायला आली होती. स्वयंपाक करणं, वाढण करणं, बाकीच्या सगळी काही कामं करणं, ह्या सगळ्या काही गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या. आता प्रकाश एकदमपणे फ्री झाला. प्रकाश गावकऱ्यांसमोर खूप चांगला राहायचा, पण तो आपल्या घरामध्ये तो अशा पद्धतीनं विधी करायचा की त्या विधी गावामध्ये कोणाला ओळखून यायला पाहिजे, त्या विधी दुसऱ्या गावामध्ये पडल्या पाहिजे, अशा पद्धतीने तो करायचा. दिवसभर फिरायचा, फिरल्याच्या नंतर ज्याच्यावर त्याला विधी करायचे किंवा जे काही काम करायचे तिथं जायचा, त्याला धरायचा, त्याचं काहीतरी आणायचा, मग त्याच्यावर तो विधी करायचा. आता बाहेर केल्या कारणामुळं प्रकाशलाही काही तेवढं टेन्शन नव्हतं आणि प्रकाशने या विधीमध्ये एक विधी अशी शिकली होती की जर प्रकाशने कोणा माणसावर काही केलं तर त्या माणसाला ज्यावेळेस विलाज होतो त्यावेळेस दुसऱ्यांना समजणार नाही की प्रकाशने केलं म्हणून. फक्त एवढं समजणार की त्याला ती पद्धतीनं केलेलं आहे, पण कोण केलंय, कसं केलंय हे अजिबात समजणार नाही. आणि प्रकाशला जे पुस्तक सापडलं होतं ते फार भयानक पुस्तक होतं. ते एकदम वरच्या लेवलचं पुस्तक होतं असं म्हणतात, मला माहिती नाही पण असं म्हणतात. तर त्याची मुलीचं लग्न झालं, सगळं काही सुरळीत चालू होतं, तो भरपूर काही गोष्टी शिकला होता. पण ते म्हणतात ना की माणसाचे कर्म हे परत येतातच. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जर तुम्ही आता काही करसाल ना तर तुम्ही जे आत्ता केलेलं आहे ते भविष्यामध्ये वापस तुमच्याकडेच येणार आहे. जर तुम्ही एखाद्या माणसाला मारलं तर तो माणूस लक्षात ठेवतो आणि पुढे चालून तो माणूस 100% तुम्हाला मारतो, किंवा तुम्ही ज्या प्रकारे याला मारलंय त्या प्रकारे समोर चालून तुम्हाला कोणीतरी मारणार. जर तुम्ही कुत्र्याला गोडा मारला तर तो कुत्रा 100% कधी ना कधीतरी तुम्हाला डसणार. आपले कर्म आपल्यासोबत 100% येणार म्हणजे येणार. तसं प्रकाशनं एवढे खराब कर्म केले होते की त्याचे कर्म त्याला भोगावे लागणारच होते. आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये प्रकाश हा त्याच्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा. आता प्रकाशने अनेकाच्या फॅमिलीला त्रास दिला, अनेकाच्या मुली लेकरांना त्रास दिला. आता त्याला तरी भोगावं लागतच होतं. त्याच्या मुलीचं लग्न झालं, बघता बघता 7-8 महिने झाले, सगळं काही सुरळीत होतं. पण अचानक एका दिवशी त्याच्या मुलीचा फोन येतो. त्याच्या मुलगी त्याला फोनवर म्हणते की बाबा मला काही पैसे हवेत. प्रकाश म्हणतो की तुला मागच्या महिन्यात दिले होते ना. ते म्हणले की नाही मला तसे नाही हवेत, मला खूप जास्त पैसे हवेत. प्रकाश म्हणला किती? तिनं खूप जास्त पैसे मागितले, प्रकाशच्या अपेक्षेच्या पलीकडं. तुम्हाला की एवढे पैसे कसे देणार? आता या 7-8 महिन्यामध्ये त्याच्या मुलीने याच्याकडून बरेचदा पैसे नेले होते आणि त्याच्या मुलीला तिकडे टॉर्चर होत होतं त्याच्या सासरवाडीमध्ये. 5-6 महिने सगळं काही सुरळीत होतं, पण 5-6 महिन्याच्या नंतर तिला टॉर्चर व्हायला सुरू झालं आणि प्रकाश तिला पैसा पुरवायचा. आता प्रकाशलाही काही घेणं ते नाही, त्याचं बरं जादूटोणा करायचा पैसा येतोय, आरामशीर पैसा जातोय, त्याला काही थोडा फरक पडत नव्हता. म्हणजे मुलीच्या घरचे त्यांचं पोट अजिबात भरत नव्हतं. त्यांनी तिला टॉर्चर करायचे, ती लढायची, याच्याजवळ हा पैसे द्यायचा. मग हा कदरला फार. हा म्हणला की बाई तुला इतके पैसे मी देऊ कुठून, आपल्याजवळ तेवढं कुठं काय आहे का इतके पैसे द्यायला. आता तो जो मुलगा आहे प्रकाशच्या मुलीचा नवरा, तो तिला असं म्हणायला लागला की तुझ्या नावावरची जी काही प्रॉपर्टी आहे, समजा हिला भाऊ नव्हता, काय नव्हतं, ही एकलीच होती. तो म्हणायला लागला की तुझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी होणार आहे ती सगळी काही माझ्या नावावर कर. आता प्रकाशला ही गोष्ट ना थोडी खटकली.
प्रकाश म्हणला की यार असं आहे का, मग मला काहीतरी विलास करावा लागेल. मग प्रकाशने आपलं पुस्तक ओपन केलं आणि जादूटोणा करायला सुरुवात केली. त्या जादूटोण्यामध्ये प्रकाशने मुलीच्या नवऱ्याला पूर्णपणे आपल्या वशमध्ये केलं, वशीकरण केलं पूर्णपणे. आता याच्या मनात जे काय आहे तसंच तिचा नवरा वागायचा. आता याच्या मनात तर असं होतं की हिची मुलगी खूप जास्त प्रमाणामध्ये खुश राहायला पाहिजे. आता प्रकाश जो काय करत होता याची भनक सुद्धा त्याच्या मुलीला नव्हती. आता त्याच्या मुलीसोबत तिचा नवरा खूप चांगला राहावा लागला, चांगल्या पद्धतीने, एकदम टॉप टिप पद्धतीने. आता त्याची मुलगी पूर्णपणे शॉक. आईच्या गावात हे 7-8 महिन्यामध्ये जे झालं नाही ते एका महिन्यात कसं झालं, आणि ते पण असं कसं शक्य आहे, म्हणजे पूर्णपणे शॉक झाली ना. ते तिला कळत नव्हतं की असं कसं व्हायलंय म्हणून. आता हे सगळं प्रकाशला माहीत की मी हे करायलो. काही दिवसाच्या नंतर त्या मुलाचे जे आईवडील आहेत ते त्याच्यावर धावायला लागले, त्याला बोलायला लागले, भांडणं करायला लागले. आणि बघता बघता तिच्या नवऱ्याने त्याच्याच आईवडिलांना जीव मारलं भांडणामध्ये. आणि हे सगळं याच्यामुळे झालं, प्रकाशमुळे. कारण की हा याच्या पूर्ण वशीकरणामध्ये, यानं इकडं काळी फिरवली की तो तिकडं कार्यक्रम करायचा. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याची आई वारली आणि बाबाही वारली. तिथल्या गावकऱ्यांनी त्या मुलाला मारल्याच्या नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केलं. त्याला जेल झाली, जेलमध्ये तो गेला. आता जेलमध्ये गेल्याच्या नंतर जे त्याच्यावर यानं वशीकरण केलं होतं त्याचा प्रभाव तर त्याच्यावर खूप जास्त प्रमाणात होता. पण तो जेलमध्ये गेल्यामुळं हा याची विधी इथंच संपवतो, म्हणजे थांबवतो, त्याच्यावर काही करत नाही. पण त्याला ते पूर्ण गोष्टी आठवायला लागल्या की मी काय काय केलंय तिच्या नवरा जो जेलमध्ये गेलाय त्याला. कारण की ज्या वेळेस प्रकाशचं जे काय होतं वशीकरण करण्याचं काय ते जेव्हा डोक्यावरून गेलं त्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या की मी काय काय केलं. आणि त्याला ते रिग्रेट व्हायला लागलं, त्याला पश्चाताप व्हायला लागला की मी असल्या गोष्टी केल्या आहेत, ह्या गोष्टी सरळ चांगल्या नाहीत, ह्या मी करायला नको हव्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागल्या. आणि त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट बसायला लागली की ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत माझी बायको काय करू लागली. तो येतो आणि जेलमधून काही वर्षाच्या नंतर सुटतो. सुटल्याच्या नंतर बाहेर येतो आणि आल्याच्या नंतर पहिले त्याच्या बायकोला मारायला सुरुवात करतो, पहिले. आणि इतका मारतो की खूप खूप भयानक पद्धती तिच्या पूर्ण शरीरावर वळ उमटवतो, पूर्ण शरीरावर. कारण की याला सगळं काय असं आठवतं ना, याने काय काय केलंय, काय काय नाही. आणि याची बायको एका कोपऱ्यामध्ये राहून फक्त बघायची. पण त्याला माहिती नव्हतं त्यावेळेस की हे होतं म्हणून. पण त्याची जी मेमरी आहे ती पूर्ण त्याला आलेली होती. त्याला समजत होतं की मी काय केलंय म्हणून. आता त्यानं हिला मारलं का, कारण की याचा जो प्रभाव आहे तो त्याच्यावर अजिबात नव्हता. आता जेव्हा तिला मारलं त्यावेळेस तिच्या बापानं, म्हणजे प्रकाशनं तिला पाहिलं त्यावेळेस प्रकाश पूर्णपणे असा रागाने लालबुंद झाला. तो गेला आणि तो करणी करायला चालू केली. त्यानं त्याच्यावर अशी करणी केली की तो तब्बल 15 दिवसामध्ये बेडवर पडला. आणि पडल्याच्या नंतर तो एवढा भयानक विचित्र पद्धतीने पडला की त्याला टॉयलेटलाही जाता येत नव्हतं, नाही बाथरूमला जाता येत, नाही त्याला जेवण करता येत होतं. तो फळांच्या पाण्यावर जिवंत होता. आणि ही जी विधी होती ही विधी फार भयानक होती. एकदा का केली की हिला तोड नव्हताच. आता त्याची जी वाईफ आहे ती परेशान. ती तिच्या वडिलाला बोलायली, आईला बोलायली, इकडे दाखवायली, तिकडे दाखवायली, एवढा पैसा घालायला, तेवढा पैसा घालायले, पण त्याला काही फरक पडत नव्हता. प्रकाशला माहित होतं की हे सगळं काय मी केलेलं आहे आणि याला काय फरक पडणार नाही. पण कोणत्या तोंडाने सांगणार तो त्याच्या मुलीला की जे तुझ्या नवऱ्यासोबत केलंय हे मीच केलं म्हणून. ती म्हणायला लागली की माझ्या नवऱ्याने मला एकदा मारलं, त्याच्यानंतर मारलं नाही. 2 दिवस आड करून जरी मला मारला असतं ना तरी चांगलं झालं असतं, पण माझ्या नवऱ्याच्या अशा हालत नाही व्हायला पाहिजे. मला लेकरू नाही, बाळ नाही, माझा संसार अजून व्हायचा बाकी आहे, माझं जीवन जगायचं बाकी आहे, माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या सगळ्या प्रॉब्लेम आल्यात, मी काय करू, मला जगून काय फायदा आहे. प्रकाशची मुलगी अशी म्हणायला लागली. आणि प्रकाशला ते थोडं गिल्ट फील व्हायला लागलं की आपण जी चुकी केलेली आहे ना या चुकीमुळे ना आपल्या मुलीला त्रास. पण आता गिल्ट येऊन काय फायदा होता, त्या गोष्टीचा विलाज अजिबात नव्हता. जे प्रकाशनं केलं होतं ती गोष्ट परत वापस आणता येत नव्हतं. आता तो जो त्याचा जावई आहे तो पुढच्या 15 दिवसामध्ये मरतो. आणि तो मरतो फार विचित्र पद्धतीने. त्याचे हातपाय पूर्ण वाकडे होतात, डोळे बाहेर येतात, त्याला बरोबर बोलता येत नव्हतं, हसता येत नव्हतं, काहीच नव्हतं, एकदम याच्यापणे तो मेला होता. पण त्या माणसाची जी आत्मा होती ना त्या आत्माला माहित होतं की माझ्यासोबत नेमकं काय झालंय. तो मेल्याच्या नंतर 15 दिवस सुरळीत गेले. जी प्रकाशची मुलगी आहे ती प्रकाशने आपल्या घरी आणली होती.
घरी ठेवली होती. आता तिला कुठे ठेवणार ना, तिथं कोणीच नाही, ना तिचे सासू सासरे, ना तिला मुलगा, ना तिचा नवरा. मग तिला घरी आणलं. घरी आणल्याच्या नंतर 10-12 दिवस एकदम सुरळीत चाललं, काही नाही झालं. पण 10-12 दिवसाच्या नंतर जे काय होणार होतं ना, ते फार भयानक होणार होतं. 12 दिवसाच्या नंतर त्याच्या मुलीला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये तिचा नवरा येतो आणि तिचा नवरा तिला म्हणतो की माझी जी हालत झाली आहे ती हालत तुझ्या बापानं केली आहे. ती दचकर उठते, इकडं तिकडं बघते, पण तिला वाटलं ना की बाई माझा नवरा पहिलाच हेकाड होता, त्याने तसल्या पद्धतीच्या गोष्टी केल्या, नंतर मग तो मला असं म्हणत असेल. तिने त्या गोष्टीला दुर्लक्ष केलं. हळूहळू काही दिवस परत होत गेले. जसे जसे दिवस होत गेले तसं तसं याच्या म्हणजे हिची मुलगी आहे, प्रकाशची मुलगी, हिच्या डोक्यामध्ये एक वेगळे वेगळे विचार यायला लागले, अलग अलगचे. आणि जसे जसे ते विचार वाढायला लागले तसं तसं हिला भास व्हायला लागले. हिचा नवरा हिच्यापाशी आहे, हिला त्याचा सुगंध यायला लागला, स्मेल यायला लागली तिच्या नवऱ्याशी. तिला असं वाटायला लागलं तिचा नवरा हिच्यापाशी आहे. ही जर एकली रूममध्ये बसलेली आहे, तिच्या कानामध्ये त्याचे आवाज घुमायचे. ही फार कन्फ्यूज. आता बघता बघता 2-3 महिने गेले. 2-3 महिन्यामध्ये हे असला सगळा प्रकार होता. आणि हे जे होत होतं ते सगळं काही ती तिच्या आईला सांगायची आणि तिची आई प्रकाशला सांगायची. आणि प्रकाश दररोज विधी करायचा, दररोज ती प्रक्रिया करायचा, जेणेकरून त्या प्रक्रियेतून याच्या मुलीला हा जो त्रास व्हायला हा होईल. पण तो त्रास थांबत नव्हता. हा पूर्णपणे कन्फ्यूज झाला की हे कसं आहे, म्हणजे होत का नाही. तर याला त्या पुस्तकामध्ये एक पेज सापडलं, जी याची प्रक्रिया आहे ही फक्त आणि फक्त जिवंत माणसावरच होऊ शकते. मेलेल्या माणसांवर, आत्मांवर, यांच्यावर नाही होऊ शकत. हा पूर्णपणे शॉक झाला. आता त्याच्या बायकोला तिचा नवरा दिसायला लागला. प्रकाशच्या मुलीला तिचा नवरा दिसायला लागला, बायकोला सॉरी. आता ते फार विचित्र पद्धतीने एका दिवशी, म्हणजे एक रात्र होती, त्या रात्री त्याची मुलगी त्याच्या रूममध्ये झोपलेली होती. आणि झोपल्या जाग्यावर तिला असा भास झाला की तिच्या अंगावर कुणीतरी झोपलंय आणि तिला घट्ट पकडलंय. ती श्वास घेऊ शकत नव्हती. कशी बशी धडपड करून ती अशी उठली, बसली. आणि बसल्याच्या नंतर जो बेड आहे त्या बेडच्या पलीकडं भिंतीला टेकून कुणीतरी हिला दिसलं. रात्रीला जेव्हा हिने लाईट टाकला त्यावेळेस भिंतीला टेकून हिला हिचा नवरा दिसला. आणि नवराही तसा नाही की नॉर्मली नाही, ज्या वेळेस तो मेला होता, ज्या प्रकारे त्याला भिंतीला टेकून बसवलं होतं, ज्या अवस्थेमध्ये, वाळलेल्या हाडकुळ्या अवस्थेमध्ये, त्याच्या कपाळाला एवढा मोठा सिक्का, त्या अवस्थेमध्ये तो हिला दिसला. आणि तो फक्त एक शब्द बोलला, तुझ्या बापाने माझ्यावर जादू केली आणि तुझ्या बापानेच मला मारले. आणि तिला तसं दृश्य प्रत्येक रात्री दिसायला लागलं. आणि ती प्रत्येक सकाळी तिच्या आईला बोलायला लागली. जसे जसे दिवस समोर जात गेले तसे तशी ती रात्री बेरात्री ओरडायला लागली, कल्ला करायला लागली. आणि तिच्या बापावर आरोप करायला लागली की तुम्हीच माझ्या नवऱ्याला मारलंय, तुम्हीच माझ्या नवऱ्याला मारलंय. आता याचंही भांडं उघडं पडू नये म्हणून त्यानं तिच्यावरही जादू केली आणि तिचंही जीवन संपवलं. ज्या मुलीवर सगळ्यात जास्त हा प्रेम करायचा, याच्या मुलीवर स्वतःच्या, तिचं जीवन सुखी करण्यासाठी यानं तो रस्ता चॉईस केला, ज्या रस्त्यावर यांना कधी जायला नको हवं होतं, त्याच रस्त्यावर गेल्यामुळे याला याच्या मुलीचाही जीव घ्यावा लागला. आणि याचं असं नाही की समजा हे काय म्हणजे थोडंसं हा म्हणजे असं नाही की याला काही झालं म्हणून नाही, तो आजही आहे. सॉरी, मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलो होतो की त्याची मुलगी पागलखान्यामध्ये आहे, पण तसं नाही. हा पागलखान्यामध्ये गेलेला आहे, याला पागलखान्यामध्ये कोंडलेला आहे, त्याच्या मुलीला नाही. ज्या वेळेस याच्या मुलीसोबत असं काही झालं त्यावेळेस याला झटका बसला आणि झटका एवढा मोठा होता की त्याला ते सहन झाला नाही आणि त्याचं मानसिक संतुलन पूर्ण बिघडलं. आणि तो म्हणायला लागला की मी जादूगर आहे, जादूगर, असं सगळ्यांना सांगत फिरू लागला की मी आहे, मी 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 तेव्हा याची टेस्ट झाली, याला पागलखान्यात नेलं आणि तेव्हा म्हणजे याला पागलखान्यामध्ये कोंडून टाकलं. आणि तो आजही पागलखान्यामध्ये आहे. तर काही गोष्टी चांगल्या करण्यासाठी चांगल्या रस्त्यावर चाललं पाहिजे, वाईट रस्त्यावर नाही. जर आपण वाईट रस्त्यावर चालतो तर मग फार विचित्र कारभार होतो, असं ते न व्हायला पाहिजे. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की माझ्यापाशी अशी स्टोरी आहे म्हणून. तर मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता.
चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. रात्रीचे 6 किंवा 6:30 वाजले असतील. या टायमाला राम आणि श्याम सुरतवरून संभाजीनगरला निघले होते. आता यांनी प्लॅन ठरवला होता की आपण फक्त रात्रीला प्रवास करायचा आणि दिवसा तिथं जाऊन आपलं काम करायचं. आता राम आणि श्यामचं मूळ गाव संभाजीनगर होतं आणि हे सुरतला कामानिमित्तानं गेले होते. तिकडून ज्या वेळेस सुरतला निघले होते त्यावेळेस सुद्धा रात्रीलाच निघले होते आणि सुरतमध्ये दिवसभर त्यांची कामं केली आणि कामं केल्याच्या नंतर राम आणि श्याम संध्याकाळी आपल्या मोठ्या गाडीमध्ये, त्यांच्याकडे 4 व्हीलर होती, 4 व्हीलरमध्ये बसून आपल्या गावाकडे संभाजीनगरकडे निघाले होते. आता त्यांना ना एक काम करायचं होतं रस्त्यामध्ये. जसे सुरतवरून बाहेर निघले की सुरतच्या जवळ एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये यांचा एक मित्र राहायचा ज्याचं नाव होतं विजय. आता तो जो मित्र यांचा होता ना तो कॉलेज फ्रेंड होता. आणि तुम्ही म्हणाल की आता तो कॉलेज फ्रेंड कसा काय होऊ शकतो, तो गुजरातमध्ये, हे महाराष्ट्रामध्ये. तर जो त्यांचा मित्र विजय होता तो ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये राहत होता, पण काही कारणानिमित्तानं त्याला इकडचं सगळं काही विकावं लागलं आणि त्यांच्या एका पाहुण्याच्या इथं जाऊन तिथं राहावं लागलं. म्हणजे पाहुण्याच्या आश्रयाने, की त्यांचा तो जो पाहुणा आहे तो म्हणला की बाबा तुम्ही या इकडं, तुम्हाला व्यवस्थितशीर कामं वगैरे लावून देतो आणि सगळं काही तुमचं इथं करून देतो सुरळीतपणे. तर याच कारणामुळे विजय तिकडे गेला होता. आणि विजयचं म्हणणं असंही होतं की बाबा एकदा इथं प्रॉब्लेम झालेला आपल्या आयुष्यामध्ये, तर इकडं ना वळूनही बघायचं नाही आणि त्याला लांब कुठेतरी जायचं होतं. तर याच्याशिवाय बेटर ऑप्शन विजयपाशी कुठलंही नव्हतं. आता विजयचा यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होता, व्हिडिओ कॉलवर म्हणा, कॉलिंगवर म्हणा, भरपूर ते बोलायचे. आता हे तिघही जण खूप क्लोज फ्रेंड होते आणि असं तर शक्य नाही की आपण आपल्या क्लोज फ्रेंडच्या गावापाशी गेलो आणि त्याला न भेटून आपण इकडं आलो. तर यांनी असा प्लॅन ठरवला होता की आपण जायचं आणि विजयला भेटायचं आणि तिथून तिकडं निघायचं. आता विजयचं जे गाव होतं ते मेन हायवेपासून 40 किलोमीटर आत होतं आणि जे रस्ता विजयच्या गावाकडे जात होता तो रस्ता सुरतवरून कमीत कमी 50 किलोमीटर अंतरावर होतं. तर कम्प्लिटली यांना जर तसा विचार केला तर 2 किंवा 2.5 घंटे लागणार होते विजयच्या गावाला जायला, पण यांना टोटल लागले 3.5 घंटे. म्हणजे 6, 7, 8, 8:30 म्हणजे 8, 8:30च्या दरम्यान हे दोघंही जण विजयच्या गावाला पोहोचले. तिथं पोहोचल्याच्या नंतर ज्या वेळेस विजयला भेटले त्यावेळेस या तिघाही जणांचा जो आनंद आहे तो एकदम गगनामध्ये गेला. आता बघा ना यार, इमॅजिनेशन करा, तुमचा जर एखादा क्लोज फ्रेंड आहे त्याला तुम्ही 1-2 वर्ष असे भेटले नाहीत आणि एकदम तुम्ही त्याला भेटताय, तर कसं असतं ना, हॅपीनेस खूप मोठं असतं. ज्यांना क्लोज फ्रेंड आहेत त्यांना माहिती आहे की कसं असतं कसं नाही. तर विजयला भेटल्याच्या नंतर जो विजय आहे तो राम आणि श्यामला म्हणायला लागला की बाबा दोघं जण आजच्या दिवस इथं थांबा. हे दोघं जण म्हणले की नाही, आम्ही आजच्या दिवस नाही, आम्ही इथं आलोय, तुला भेटलोय, घंटाभर तुला बोलणार आणि इथून आम्ही निघणार, 9-9:30 वाजता इथून निघणार. तर विजय म्हणला की नाही बाबा, रात्र झालेली आहे, रात्रीचा प्रवास चांगला नाहीये, तर तुम्ही दोघं जण इथं थांबा. आता हे दोघं जणांचा प्लॅन वेगळा की आपण रात्रीला प्रवास करायचा. यांनी त्याला सांगितलं की बघ, आज जर थांबलो आम्ही तर आमचे 2 दिवस मोडल्या जातात, त्या कारणामुळं आम्हाला आज थांबायला भेटणार नाही, तू आग्रह करू नकोस. विजय म्हणला की बघा, खरं सांगू का तुम्हाला जायचं ना तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही जाऊ शकता, पण आज तुम्ही चुकीच्या टायमाला या गावामध्ये आलात. बघा, आज आहे अमावस्याची रात्र आणि रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 6 वाजले की या गावामधला कुठलाही माणूस गावाच्या वेशीच्या बाहेर जात नाही. आता असं विजय म्हणल्याच्या नंतर राम आणि श्याम हे दोघंही जण हसायला लागले. आता आधुनिक युगामधले हे दोघं तिघ जण होते आणि हे दोघं जण या कारणामुळे हसायला लागले की यार, तू जुन्या लोकांच्या विचारांमध्ये कधीपासून गुंतलेला आहेस. आता त्याचं जे गाव होतं ते गाव सुद्धा चांगलं मॉडर्न दिसू लागलं. असं नाही की एकदम जुन्या प्रकारचं नाही, चांगले घरं वगैरे बांधलेले होते, चांगलं पद्धतशीर होतं, चांगलं व्यवस्थितशीर गाव त्यांचं दिसत होतं. आणि ते दोघं जण हसत होते, तू काय येड्यासारखा बोलते, तू इकडं आलात, जरा डोकं जरा पागल झालंय का तुझं, असं विजयला राम आणि श्याम बोलायला लागले. तर विजय म्हणला की नाही यार, मलाही तसंच वाटलं, पण माझ्या डोळ्यासमोर 2 घटना अशा घडल्या की त्या 2 घटनामध्ये जे काही घडलंय त्याने माझा विश्वास या गोष्टींवर बसवलाय. बघा, मी तुम्हाला खोटं बोलत नाहीये की तुम्ही थांबावं म्हणून. मला जर तुम्हाला थांबवायचं असेल ना तर मी हमखास तुम्हाला थांबवलं असतं आणि डायरेक्टली थांबवलं असतं किंवा तुमच्या गाडीची चाबी मी काढून कुठेतरी लपवली असती.
पण कसं आहे ना, मला माहिती आहे की काम खूप महत्त्वाचं असतं, आपल्या पाठीमागे जिम्मेदारी असतात. त्या कारणामुळं मी तुम्हाला जास्त काय फोर्स करत नाही आहे. पण माझी इच्छा आहे की आज तुम्ही थांबावं. कारण आहे त्याच्या पाठीमागं, आजच्या रात्री, अमावस्येच्या रात्री आमच्या गावामधलं संध्याकाळी 6च्या नंतर कुणीही बाहेर जात नाही. आणि जर तो बाहेर गेला तर त्याच्यासोबत थोडं अवघड आणि विचित्र होतं. आता श्याम हसला आणि श्याम म्हणला की बरं ठीक आहे, चल तू आम्हाला ते कारण सांग. ते कारण सांगितल्याच्या नंतर जर मला वाटलं की तुझ्या कारणामध्ये थोडाफार तरी फरक, म्हणजे थोडाफार तरी असं म्हणजे दम आहे, तर आम्ही थांबतो. तू फक्त कारण सांग. आता जो विजय आहे तो थोडासा कावराबावरा झाला. इकडे तिकडे त्याने बघितलं, वातावरण बघितलं, जरा आजूबाजूला कोणी आहे ते बघितलं आणि तो म्हणला की बघ, कारण सांगायला भाग नको पाडू. तुला जर कारण पाहिजेच ना तर तू आजच्या दिवस थांब. आता असं म्हणल्याच्या नंतर विजयला कन्फर्मेशन झालं की हा आपल्याला गंडवतोय आज रात्री इथं थांबण्यासाठी. तो जो श्याम आहे तो म्हणला की भाई तू काही कर, आम्ही काय आज थांबणार नाही. आता तो तसा म्हणल्याच्या नंतर विजयच्या चेहऱ्यावर घाम यायला लागला. विजयचं शरीर एकदम असं गरम व्हायला लागलं आणि विजय एकदम धावला त्यांच्यावर. अरे अक्कल नाही का तुम्हाला? थांबा म्हणतोय ना मी, जरासं तरी विचार करा मी का म्हणतोय म्हणून. असं म्हणल्याच्या नंतर दोघे जण शॉक झाले. आता जो राम आहे त्याला थोडी थोडी भीती वाटायला लागली की विजय जो बोलतोय तो खरा आहे. कारण की या अगोदर कधीही विजय अशा प्रकारे यांना बोलला नव्हता. जर सिरियसनेस कोणा गोष्टीमध्ये नसेल तर, सिरियसनेस असेल तर तो असा बोलायचा, पण याच्या व्यतिरिक्त विजय असल्या प्रकारचा यांना बोलायचाच नाही. आता जो राम आहे त्याला थोडीशी भीती वाटायला लागली याचं वागणं बघून. राम श्यामला म्हणायला लागले, श्याम आपण थांबूयात आजच्या दिवस, ऐक माझं. आता श्याम त्याला म्हणला की तू 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 पागल झाला का राम? आपल्याला नाही थांबायचं मत. आज जर आपण थांबलो ना तर उद्याची डील कॅन्सल होते आणि उद्याची डील जर कॅन्सल झाली तर कितीचं नुकसान होते तुला माहिती आहे ना. आज कोण्याही हालतीमध्ये आपल्याला थांबायचं जमत नाही. हे दोघं जण उठले आणि उठले की निघायला लागले. त्यावेळेस विजयने पाठीमागून आवाज दिला आणि म्हणला की तुम्ही जर गावाच्या वेशी ओलांडून जर बाहेर गेला तर तुम्हाला एक बाई भेटेल. ती बाई गर्भवती असेल आणि ज्या वेळेस ती बाई तुम्हाला दिसल, तुमची इच्छा नसतानाही तुम्ही तिच्यापाशी तुमची गाडी थांबवसाल आणि ती बाई तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारणार की तुम्ही जिवंत आहात का. जर तुम्ही त्या बाईला हो म्हणले ती तुम्हाला मारेल. जर त्या बाईला तुम्ही नाही म्हणले तर त्याच्यानंतरचा जे काय होईल ते मला माहिती नाही. पण असं म्हणतात की तुम्ही जर नाही म्हणले तर तुम्ही जिवंत वाचाल आणि जर तुम्ही हो म्हणले तर तुम्ही मरसाल. आता जो श्याम आहे तो विजयला म्हणला की विजया, तू एवढा मोठा झालास, तुझी अक्कल पण मोठी झाली, पण तुझ्या मनामध्ये ना अंधश्रद्धा एवढी जास्त भरले ना की तुला काही दिसतच नाहीये. राम एकदम असा हरबडला. त्याला थोडी थोडी भीती वाटायला लागली मनामध्ये. त्याच्या कुठेतरी त्याचं मन त्याला म्हणत होतं की राम जो विजय बोलते ना तो सत्य आहे. राम त्या श्यामला म्हणायला लागला, श्याम ऐक ना यार, कसं असताना काही गावामध्ये थोड्या गोष्टी असू पण शकतात, आपण थांबूया ना, काय प्रॉब्लेम आहे. तर जो श्याम आहे तो रामला म्हणला, राम्या तू चाल मुकाट्यानं, आपल्याला काय होत नाही, तू चाल, असं बोलले आणि हे दोघे जण निघले. विजय पळत घरात गेला. घरामधून एक धागा आणला आणि तो धागा 2 जागेवर केला, म्हणजे कापला मधातून आणि तो धागा रामच्या आणि श्यामच्या हाताला बांधला आणि म्हणला की बघा, काही जरी झालं, काहीही हो, तुम्ही गाडीच्या खाली उतरायचं नाही आणि जर ती बाई दिसली तर गाडी जोरात पळवायची, गाडी थांबवायची नाही प्लीज, माझ्यासाठी. मग तुम्ही अंधश्रद्धा म्हणा का काही म्हणा, जर तुम्हाला ती बाई दिसली नाही तर मग तर काय प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही मला फोन लावून शिव्या देऊ शकता. पण जर तुम्हाला बाई दिसली तर प्लीज गाडी जोरात पळवा, गाडी थांबवू नका. राम म्हणला की हा 100% आम्ही पळवतो. आता श्याम म्हणला की यार विजय, तू तर म्हणला होता की बाई दिसली की आपण जर थांबवली नाही तरी पण आपण गाडी थांबवतो. विजय म्हणला की भाऊ यार, मला जेवढं सांगता येईल ना मी तेवढं सांगितलंय, कारण की आमच्या गावामध्ये झालंय असं काही आणि गावामध्ये असल्याच प्रकारची चर्चा आहे. तुला काय करायचं तू कर, पण मी म्हणतोय ते ऐक, या येड्याचा ऐक. श्याम म्हणला की ठीक आहे, तू जसा म्हणशील ना तसं मी ऐकतो. आणि दोघेही जण निघल्याच्या नंतर गावाच्या बाहेर 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गेले. आता मेन जो हायवे होता तो 20 किलोमीटर अंतरावर होता. आता येता वेळेस यांना त्या रस्त्यानं एकही वळण दिसलं नाही, पण जाताना यांना एक वळण दिसलं. आणि वळण असं नाही की समजा रस्ता सरळ चाललाय आणि असा एक रस्ता फुटला, असं वळण नाही दिसलं त्यांना. सरळ रस्ता चाललाय आणि समोरून डायरेक्ट आडवा रोड, डायरेक्ट.
यांचा रस्ता सरळ होता पण आडवा रोड आला आणि त्याच्या पलीकडं रोडच नव्हता, म्हणजे टी पॉइंट. आता तिथं गेल्याच्या नंतर यांनी गाडी थांबवली. सगळीकडं काळोख होता. दूरपर्यंत यांना एकही झाड दिसायचं नाही काळं कुत्र तर एरिया अंधारात दिसत नाही यार, पण एवढी कुठलं जनावर नाही ना कुठलं वाहन नाही, एकदम शांतता, एकदम खतरनाक. हे दोघं जण गाडीमध्ये बसलेले होते. आतला जो लाईट असतो तो चालू असतो आणि दोघंही जण त्या रस्त्याकडे बघतात आणि विचार करतात की अरे आपला रस्ता तर सरळ होता, मग हा मधात टी पॉइंट आला कुठून? त्यावर राम म्हणायला लागला की श्याम यार, आपण रस्ता चुकलो. आता जे पाठीमागचा रस्ता होता, म्हणजे जो श्याम म्हणायला लागला की भाई आपण रस्ता चुकू कसा शकतो, कारण की आपण ज्यावेळेस पाठीमागे जाऊ लागलो, ज्यावेळेस आपण विजयच्या गावाकडे जाऊ लागलो त्यावेळेस एकच रस्ता होता, त्याला ना कुठला दुसरा रस्ता लागलेला होता, नाही विजयच्या गाव येईपर्यंत दुसरं गाव लागलेलं होतं. मग आपण रस्ता हा कसा काय चुकू शकतो आणि आपला रस्ता चुकू कसा शकतो, हे शक्य नाही ना. त्यावर रामने आपला मोबाईल काढला आणि विजयला फोन केला. विजयने फोन उचलला आणि विजय म्हणला, पहिला शब्द विजयचा, हायवेवर पोहोचले? राम म्हणला नाही यार. विजय 4-5 सेकंद थांबला, शांत बसला. राम म्हणला की अरे विजय एक प्रॉब्लेम झालेली. रामचं तिकडून काहीच रिॲक्शन नाही. 4-5 सेकंद तरी काही रिॲक्शन नाही, हा ऐकून बोलायला. मग नंतर रामच्या हातातला मोबाईल श्यामने घेतला आणि जोरात, अरे विजय आम्ही काहीतरी बोलतोय, तुला काय अक्कल आहे का नाही? बोल ना, इथं पहिलेच गाणं फाटली आमची, तू वरून असा बोलायलास, बोल ना काहीतरी रे. त्यावर तिकडून विजय बोलला, आता तुम्ही कुठे आहेत? श्याम म्हणला की भाई आम्ही रस्त्याला समोर आलोय, कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर, आणि समोर एक टी लागलेली आहे, म्हणजे टी पॉइंट लागलेला आहे आणि समोर जो रस्ता आहे तो रस्ताच नाही, इथून कोणीकडे वळायचं ते सांग. विजय एकदम शांत बसला थोडा वेळ आणि नंतर हळून बोलायला लागला, तुम्ही एक काम करा, तुम्ही परत या. आता श्याम जो आहे तो अजून बोंबलायला लागला, विजय पहिलेच इथं आमची फाटलेली आहे आणि तू वरून म्हणतोय की परत या म्हणून, तुझा जीव गेला, तुझ्या गावाकडे आलो म्हणजे तू असं परेशान करू नकोस आम्हाला, याच्यानंतर आपण बोलणार नाहीत. विजय त्याला म्हणला की हे बघ श्याम, तुला माझा विश्वास पटत नाही ना, मी तुला ऑलरेडी 20 किलोमीटरचे पैसे पाठवतो डिझेलचे, तू परत माझ्या गावामध्ये, जर तुला माझं गाव दिसलं तर तू परत त्या रस्त्यानं जा, मी तुला रस्ता कम्प्लिटली सांगतो, आणि जर का तुला माझं गाव दिसलं नाही तर याचा अर्थ तू समजून घे की तुम्ही गेलात. इतकं विजय बोलला आणि एकूण श्याम काय बोलणारच की फोन कटला. आणि फोन असा कटला की ना फोनला नेटवर्क होतं, नाही फोनमध्ये काही हालचाल चालत होते. न्यू ब्रँड फोन घेतलेला, त्याच्यामधलं स्क्रीन टच पण होत नव्हतं त्यावेळेला, आणि सगळीकडे काळो, यांना काहीच दिसत नव्हतं. यांनी नाही म्हणता गाडी कलवली. आता अशी सगळी परिस्थिती झाल्याच्या नंतर श्यामला पण थोडी भीती वाटायला लागली, यार जो विजय बोलतोय तो 100% काही ना काहीतरी खरं आहे वाटतंय, कारण की ह्या सगळ्या घटना घडतायत ना, आणि या अगोदर कधीही त्यांच्या आयुष्यामध्ये असलं काही घडलं नव्हतं. यांनी गाडी कलवली आणि ज्या रस्त्याने हे आले होते त्या रस्त्याने परत वापस निघाले. आता यांना माहिती होतं की आपण कुठंच कललो नाही, मग आपण परत निघूयात. परत त्या रस्त्यानं 20 किलोमीटर अंतर आल्याच्या नंतर त्यांना इकडेही तोच टी पॉइंट दिसला, जो टी पॉइंट तिथला होता. आता मात्र यांची फाटली. दोघही जणांना घाम आला. दोघही जण एकमेकांकडे बघत होते आणि दोघही जणांच्या चेहऱ्यावर भीतीचा पूर्णपणे अनुभव दिसत होता. आता यांना इतकं भयानक वाटायला लागलं की काय करावं आणि काय नाही यांना मेळ लागत नव्हता. तेवढ्यात यांच्या कानावर एक आवाज यायला लागला, तुम्ही जिवंत आहात का? एकदम हळूली आणि एकदम स्लोली, तुम्ही जिवंत आहात का? आणि दोघांच्याही कानावर यायला लागला. आणि दोघांच्या कानावर असं नाही की म्हणजे सराउंड नाही, एकाच्या इकडच्या कानामध्ये आणि एकाच्या इकडच्या कानामध्ये. आणि दोघेही जण आपल्या चेहऱ्याकडे बघतात एकमेकाकडे आणि बोलतात, राम मला तो आवाज यायलाय. श्याम म्हणतो मलाही तो आवाज यायलाय. राम त्याला म्हणतो तू पहिले एक्सिलेटर पळव आणि चाल. आता जे पुढे टी पॉइंट होता त्या टी पॉइंटने ते गेले नाही. त्यांनी गाडी कलवली आणि जोरात पाठीमागे नेली. जशी पाठीमागे नेली परत 20 किलोमीटर गेले. 20 किलोमीटर गेल्याच्या नंतर त्यांचा फोन वाजला. त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी गाडी थांबवली. आता कुठलाही टी पॉइंट नव्हता. आता ते बरोबर मधामध्ये होते. बरोबर आहे. आता त्यांना पुन्हा फोनाला फोन होता विजयचा. यांनी फोन उचलला, कानाला लावला आणि विजय तिकडून बोलायला लागला, तुम्ही जिवंत आहात का?
असं बोलल्याच्या नंतर यांच्या अंगाचं पुन्हा पाणी झालं. तुम्ही इमॅजिनेशन करू शकता मी जे सांगतो ते. आणि नंतर मला सांगा की कसं भीती वाटते म्हणून. तर सेम यांच्यासोबत तसं व्हायला लागलं. त्याला फोनवर जो विजय यांचा मित्र आहे तो म्हणतो की तुम्ही जिवंत आहात का, मला उत्तर द्या, तुम्ही जिवंत आहात का. आता जो राम आहे त्याने डोकं लढवलं की श्याम, विजय अचानक कसा बोलला की तुम्ही जिवंत आहात का, त्याला उत्तर देऊ नको, फोन कट कर. श्याम खाली फोन करतो आणि बघतो तर मोबाईलला नेटवर्क अजिबात नाही, पण फोन कॉल चालू आहे. मोबाईलचा जो आवाज आहे तो मोठा करतो आणि तिकडचा आवाज स्पष्ट यायला येतो, पण मोबाईलला नेटवर्क अजिबात नाही आहे. दोघांच्याही मोबाईलला नेटवर्क नाही आहे, पण आवाज येतो. पूर्णपणे नेटवर्क गेलेलं आहे. इमर्जन्सी कॉलला लागलेला आहे, पण कॉल आला कसं शक्य आहे. यांना कन्फर्मेशन झालं की भाई आपण आजच्या रात्रीमध्ये गेलो, खलास झालो, आता आपलं काही खरं नाही. यांनी मोबाईल खाली ठेवला, गाडीचं एक्सिलेटर दाबलं, सरळ निघले. पुढे जो टी पॉईंट लागलेला होता त्या टी पॉईंटवर जाऊन थांबले. यांना समजत नव्हतं आता आपल्याला जायचंय कुणीकडं, राईटला जायचंय की लेफ्टला जायचंय. दोघे जण कन्फ्यूज की आता कुणीकडे जायचंय. त्यावर दोघा जणांनी एक निर्णय केला की देवाचं नाव घेऊयात आणि आपण राईटला निघूयात. मग हे दोघेही जण राईटला निघले. राईटला निघल्याच्या नंतर थोडं 5-5.5 किलोमीटर अंतरावर गेल्याच्या नंतर यांची गाडी ॲटोमॅटिकली बंद पडली. म्हणजे अशी की समजा पेट्रोल वगैरे संपतं ना गाडीमधलं, सेम त्या प्रकारे यांची गाडी बंद पडली. हे दोघं जण गाडीमध्ये बसलेले, आतला लाईट चालू, गाडी पूर्णपणे शांत. गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात, गाडी स्टार्ट होत नाहीये. त्यांचे गाडीचे जे हेडलाईट होते ते हेडलाईट चालू होते, मोठाले नव्हते, छोटेवाले जे साईड हेडलाईट असतात छोटेवाले ते चालू होते. यांनी मोठे हेडलाईट बंद केले होते. तेवढी तर कॉमन सेन्स आहे यांना की गाडी बंद पडल्याच्या नंतर हेडलाईट बंद करायची, की नंतर गाडीची बॅटरी उचलेल न उचलेल याची गॅरंटी नसते. त्या कारणामुळे यांनी तो हुशारपणा केला. आता जे छोटे हेडलाईट होते ते समोर प्रकाश पडू लागले, जास्त लांबही पाडत नव्हते की समोरचं दिसाल म्हणून. हळूहळू यांना समोरून एक दृश्य यायला दिसलं. एकदम खतरनाक पैठणी घातलेली बाई हळूवार यांच्या लाईटामध्ये येते. इथून खाली दिसते, फक्त इथून छातीपासून खाली. आणि छातीपासून खाली जेवढी ती दिसायली तेवढी खूप सुंदर दिसायली. तिच्या कमरेला कंबरपट्टा, गळ्यामधला जे हार असतात ते हार दिसत आहेत, हातामध्ये मोठ्या मोठ्या बांगड्या, हात एकदम असे मेहंदी लावलेले, आणि तिचं जे लुगडं आहे ते असं चमचम चमकते, एकदम लाल भडक चमचम चमकतंय. आणि हे तिच्याकडे बघतायत. आणि त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट होती की तिचं जे पोट होतं ना ते थोडंसं फुगलेलं होतं. आता हे पाहिल्याच्या नंतर रामला विजयच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. एक गर्भवती बाई आहे, ती रस्त्यामध्ये आढळते, आणि ती जेव्हा आढळते त्यावेळेस तुमची इच्छा नसतानाही तुमची गाडी तिच्यापाशी थांबते. आणि ॲक्च्युली तसंच झालं. यांची गाडी आपोआप तिथं थांबली आणि एक गर्भवती बाई यांना दिसली. आता हे सगळं त्याचं आठवल्याच्या नंतर राम श्यामला म्हणतो की श्याम, आपलं काय खरं नाही. तर श्याम एकदम स्तब्ध फक्त बघतोय. त्याच्या अंगाला घाम, आणि घाम एवढा जास्त की त्याच्या अंगावरचे जे कपडे आहेत ते पूर्णपणे ओले झालेले असतात. त्याचे जे हार्टबीट असतात ते रामला ऐकू येतात. आता राम ॲक्च्युली या गोष्टींमध्ये थोडा विश्वास करायचा, आणि त्याला थोडी भीतीसुद्धा वाटायची भूताची, पिशाचांची, चुडेलांची. पण जो श्याम होता त्याला ना अजिबात या गोष्टींवर विश्वास नव्हता. आणि आज त्याने पहिली बार हे असला काय प्रकार पाहिला. आता मुंडकं तर त्यांना दिसत नव्हतं, कारण की जे हेडलाईट होते ते खाली होते, इतकंच दिसू लागलं, वरचं काही दिसत नव्हतं. मग ते हळूहळू चलत गाडीच्या साईडनं आलं आणि रामच्या साईडला आलं, आणि काच तिनं असा, म्हणजे आपला जो हात आहे तो असा काचावर आपला मारल्याच्या नंतर जे राम आहे त्याची इच्छा नसतानाही त्याने तो काच खाली केला. श्याम जो आहे तो रामला म्हणतोय, श्याम राम, सॉरी श्याम जरा गोंधळ झाला. आता जो श्याम आहे तो रामकडे बघतो आणि त्याला म्हणतो की राम, तू दरवाजा का ओपन करतोयस? अरे बाबा नको करू, ती आपल्याला कार्यक्रम कराल. आता असं म्हणल्याच्या नंतर जो राम आहे तो म्हणतो, अरे भाई मी नाही केलं ओपन, तो आपोआप ओपन झालाय. आणि राम आणि श्याम खिडकीकडे बघतात. आता यांना खिडकीमध्ये सुद्धा तिचं एवढं शरीर दिसतंय, पण ती जेव्हा अशी खाली वाकली आणि त्यावेळेस जेव्हा तिचं पूर्ण शरीर दिसलं त्यावेळेस रामच्या आणि
श्यामच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या स्त्रीला इथून वरी शरीरच नव्हतं, पूर्ण शरीर गायब होतं. आणि असं पाहिल्याच्या नंतर श्यामच्या डोक्यामध्ये एकच आलं की जितकं होईल तितकं इथून पळायचं. आणि देवाची कृपा म्हणावं की काय म्हणावं, त्यांची गाडी स्टार्ट झाली आणि गाडी स्टार्ट झाल्याच्या नंतर जो श्याम आहे त्याने गाडीचा गिअर टाकला आणि एक्सलेटर वाढवलं. ते जिकडच्या रस्त्यानं कलले त्या रस्त्यानं सरळ निघले आणि काही अंतरावर गेल्याच्या नंतर ते त्याच गावामध्ये आले ज्या गावामधून राम आणि श्याम निघले होते. त्यांना पूर्ण गाव दिसलं. गावामध्ये आले, विजयच्या घरी गेले. विजयला पूर्ण घाम. विजयकडून फोन लावलो, परेशान होता, याचा फोन लागत नव्हता. त्या कारणामुळे विजय त्यांना म्हणला, यार भाई तुम्ही कुठं होते यार, तुमचा फोन लागला नाही काय नाही. पण या दोघा जणांची जी हालत होती ती हालत पाहिल्याच्या नंतर विजयला समजलं होतं की या दोघांसोबत नेमकं घडलंय काय. मग या दोघा जणांनी विजयला सांगितलं की आमच्यासोबत असं असं घडलंय, हे झालंय. मग ते त्या रात्री तिथं मुक्काम केला त्यांनी आणि सकाळी विजय स्वतः त्यांच्यासोबत हायवेपर्यंत आला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आता त्यांच्या गावामधून निघल्याच्या नंतर सरळ ते हायवेपर्यंत गेले आणि ॲक्च्युली त्यांना हायवे लागला. मधात कुठलाही टी पॉईंट लागला नाही किंवा कुठलाही रस्ता लागला नाही. ते हायवेवर गेले आणि तिथून ते आपल्या गावाकडे गेले. तर हा होता अनुभव जो की या दोघा जणांना आला होता. आणि ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी या दोघा जणांनी आपल्याला नाही पाठवली, ही स्टोरी विजय नावाच्या माणसाने आपल्याला पाठवलेली आहे. तर मंडळी, इथंच आपली कहाणी संपली. स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमच्यापाशी अशी एखादी स्टोरी आहे, तर मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय माझा व्हॉट्सअप नंबर देईल. त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.